कर्तृत्वाच्या नभाला ज्यांनी कवेत घेतले, जिद्दीच्या बळावर अस्मानी नाव कोरले, न डगमगता संकटातही ज्या सदा उभ्या राहिल्या, अशा सक्षम रणरागिणींना मानाने वंदिले. महात्मा गांधी मिशन दरवर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सक्षमा सन्मानाने गौरवित करते. ही गाथा आहे त्या महिलांची ज्यांनी आपल्या कार्याने समाजासमोर नवा आदर्श ठेवलाय. गाथा आहे त्या रणरागिणींची ज्यांनी आपल्या जिद्दीने कर्तृत्वाचे नभ कवेत घेतले. हा केवळ सन्मान नाही, तर त्यांच्या संघर्षाचा आणि यशाचा गौरव आहे. या सन्मान मूर्तींची ही नामावली. 2009 मध्ये या उपक्रमाची पायाभरणी झाली. यात तेजस्विनी मुळे, साधना जाधव, निकिता साळुंके, ज्योती वायकोस आणि दीपाली बागल या पहिल्या सक्षमा पुरस्कारात. 2010 मध्ये चंद्रकला मुनेमाणिक, पार्वती फुंदे, कांचन बडवे, शुभांगी देशमुख, सुकेशिनी जाधव, ऋतुजा पांचाळ, कीर्ती राऊत आणि विद्या गावंडे यांचा सन्मान झाला. 2011 मध्ये संध्या बरगाजे, आरती खांबेकर, राजश्री कोलते, दीपाली टिलावणे आणि कांचन फोजगे यांनी सन्मान स्वीकारला. तर 2012 मध्ये संगीता राऊत, नीरा देवकाते, ज्योती दशरथे, द्वारकाबाई सोनवणे आणि अदिती निलंगेकर यांना गौरवण्यात आलं. 2013 मध्ये महिला क्रिकेटर कांचन फोजगे, लोककलाकार मीरा उमप, महिला शेतकरी भागुबाई मोरे, पत्रकार रोशनी शिंपी, सहारा अनाथालयाच्या संचालिका प्रियंका गर्जे, डॉक्टर गौरी राठोड यांचा सन्मान करण्यात आला. 2014 मध्ये मोहिनी केळकर, सीताबाई मोहिते, कार्तिकी शिरडकर, स्नेहा ढेपे, तेजस्विनी मुळे आणि नीता मिसाळ यांचा सन्मान झाला. तसेच पत्रकार प्रज्ञा देशपांडे, दामिनी पथकाच्या संगीता मिसाळ आणि सॉफ्टवेअर इंजिनियर अपर्णा चेंबुरुलू यांनाही सन्मानित करण्यात आलं. 2015 मध्ये उद्योजिका जयश्री सोमासे, आशाबाई डोळे, स्वस्तिका जाजू, चैताली मोरेकर, डॉक्टर मंगला बनसोडे आणि पत्रकार शर्मिष्ठा भोसले, शशिकला पेरे, दीपाली पेरे आणि अनुराधा पेरे यांचा विशेष सन्मान झाला. त्याचबरोबर 2016 मध्ये समाजाच्या विविध स्तरांतून काम करणाऱ्या महिला पुढे आल्या. यामध्ये डॉक्टर रागिनी पारेख, मुमताज शेख, संवेदनशील लेखिका बालिका बेटले, मंदाबाई मगर, विक्रीकर निरीक्षक सोनाली राऊत, प्रियंका भवर आणि दिव्य मराठी मधुरिमाच्या संपादिका मृण्मयी रानडे यांचा सन्मान करण्यात आला. 2017 मध्ये शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील महिलांचा दबदबा राहिला. प्राध्यापिका तस्नीम पटेल यांना साहित्य क्षेत्रातील कामाबद्दल, त्याचप्रमाणे प्रसिद्ध माध्यम क्षेत्रातील ललिता पवार, महाराष्ट्र टाइम्सच्या पत्रकारितेसाठी पृथा वीर, शिक्षण क्षेत्रातील कामासाठी वैजयंता मिसाळ, त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक साधना अधाव, उद्योजिका दीपाली जाधव, कुस्तीमधील कामगिरीसाठी अमीन शेख, त्याचप्रमाणे अन्नधान्य प्रक्रिया तंत्रज्ञानातील संशोधनासाठी चैताली कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. 2018 मध्ये गिर्यारोहक मनीषा वाघमारे, पैठणी क्लस्टर उद्योजिका पुष्पा पोकळे, नेमबाजीतील त्यांच्या कामगिरीसाठी हर्षदा निटवे, आधुनिक शेतीतील त्यांच्या कामासाठी उमा क्षीरसागर, लोकमतमधील पत्रकारितेसाठी रुचिका पालोदकर, सामाजिक कार्यकर्त्या शोभा वाघमारे आणि सोनाबाई चुंगडे यांचा सन्मान झाला. 2019 मध्ये सामाजिक कार्यकर्त्या रेणुका कड, भीमगीत गायिका कडूबाई खरात, जिल्हा परिषद सदस्या सक्षणा सलगर आणि रुपल देशमुख यांना गौरवण्यात आलं. 2020च्या दशकातही हे सन्मान सुरूच आहेत. सामाजिक कार्यकर्त्या नताशा झरीन, राष्ट्रीय कुस्तीपटू भाग्यश्री नेने, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू रिद्धी आणि सिद्धी हत्तेकर यांचा सन्मान झाला. 2022 मध्ये लेखिका प्रज्ञा दया पवार आणि 2023 मध्ये गांधीवादी कार्यकर्त्या विभा गुप्ता यांना सन्मानित करण्यात आलं.
2024मध्ये गडचिरोली येथील सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी आणि 2025मध्ये लेखिका सोनाली नवांगुळ यांना सक्षमा सन्मानाने गौरवण्यात आले. या केवळ नावांच्या याद्या नाहीत, तर हे बदलत्या समाजाचे आणि गंभीर स्त्री शक्तीचे प्रतिबिंब आहे. अशाच प्रत्येक सक्षम विचाराला, कर्तृत्वाला महात्मा गांधी मिशनचा सलाम.